मंडळी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे यांनी निवडणुकीत पहिलं पाऊल टाकलंय आणि मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध विजयी झाले आहेत। ही निवडणूक कोणत्याही राजकीय पदासाठी नव्हती, पण या निवडीमुळे शिंदे राजघराण्याची तिसरी पिढी एमपीसीएच्या अध्यक्षपदी विराजमान झाली आहे। महाआर्यमन फक्त 29 वर्षांचे असून त्यांचे आजोबा माधवराव शिंदे आणि वडील ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर हे कुटुंब क्रिकेट संघटनेत आपलं वर्चस्व कायम ठेवत आहे। घराण्यातील पार्श्वभूमी लक्षात घेता ही एंट्री अत्यंत सहज झाली आहे। विरोधक नसल्याने फक्त एकच अर्ज आला आणि बिनविरोध निवड झाली। त्यांच्या निवडीनंतर विरोधकांनी शुभेच्छा दिल्या। हे त्यांच्या लोकप्रियतेचं आणि कौटुंबिक प्रतिष्ठेचं द्योतक आहे। महाआर्यमन यांची ही निवडणूक राजकारणात पहिलं पाऊल समजली जात असून आगामी विधानसभा निवडणुकीत या तिसऱ्या पिढीच्या शिंदेच्या भविष्याकडे सर्वांचं लक्ष आहे। क्रिकेट संघटनेतून त्यांनी पहिलं पाऊल टाकल्यामुळे आता त्यांची राजकीय प्रवासाची चर्चा जोरात सुरू झाली आहे आणि भविष्यातील राजकीय वाटचालीकडे उत्सुकतेने पाहिलं जात आहे। अशाच पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायचे असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राइब करा, कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।